जीवाचे यथार्थ अस्तित्व सत्वापासून आत्मप्रकाशापर्यंत। प्रारंभिक निवेदन। मनुष्य नेमका कोण आहे? तो केवळ पंचमहाभूतांनी बनलेले शरीर आहे का? की त्याच्या अस्तित्वामध्ये याहूनही काही सूक्ष्म आणि दिव्य तत्व प्रकाशित होत आहे? जर मनुष्य केवळ प्रकृतीच्या गुणांचा प्रवाह असेल, तर त्याला विचार करण्याची, विवेक करण्याची, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्याची क्षमता कुठून प्राप्त होते? याच प्रश्नांपासून आजच्या या विचारप्रवासाची सुरुवात होते। जीवाचे यथार्थ अस्तित्व। मनुष्य केवळ पंचमहाभूतांनी बनलेले शरीर नाही। पंचमहाभूतांची सम्यक अवस्था प्राप्त झाल्यावर जेव्हा चेतनेचा प्रकाश प्रकट होतो, तेव्हा जीवामध्ये विचार, विवेक, विज्ञान आणि स्वतःच्या अस्तित्वाला जाणण्याची क्षमता प्रकट होते। हाच त्याच्या अंतःकरणात प्रकाशित झालेल्या परमात्म सत्तेचा संकेत आहे। परंतु हा प्रकाश प्रकृतीच्या गुणांनी झाकलाही जाऊ शकतो। जर जीव केवळ गुणांच्या प्रवाहात वाहत राहिला, तर त्याचे जीवन प्रकृतीचे संस्कार, इच्छा आणि कर्म यांच्या प्रवाहातच चालत राहते। म्हणून मनुष्याने आपल्या अंतःकरणात सत्वांशाची प्रतिष्ठापना करून सत्वगुणाची वृद्धी करणे आवश्यक आहे। यासाठी परमात्म्याचा आश्रय घेऊन शुभ विचार ठेवावेत, शुभ कर्म करावीत, सात्विक आहार घ्यावा, सात्विक राहणीमान ठेवावे आणि आपल्या चेष्टेला शुद्ध दिशा द्यावी। याचा लाभ केवळ बाह्य जीवनातील शांततेपुरता मर्यादित नाही। सात्विक जीवनामुळे चित्त अधिक निर्मळ आणि स्थिर होते, इच्छा आणि विक्षेपांचा प्रभाव कमी होतो, विवेक अधिक स्पष्ट होतो आणि जीव आपल्या अंतःकरणात प्रकाशित झालेल्या चेतनेला ओळखण्यास समर्थ होतो। याच ठिकाणी वास्तविक पुरुषार्थाचा प्रारंभ होतो। पुरुषार्थ परमात्म्याला निर्माण करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी नाही, परमात्मा तर नित्य आहे। पुरुषार्थ यासाठी आहे की जीवाने स्वतःवर आलेले प्रकृतीचे आवरण आणि गुणांचा प्रवाह ओळखून आपल्या यथार्थ स्वरूपाकडे जागृत व्हावे। म्हणूनच परमात्म्याचा आश्रय, सत्वाची वृद्धी, शुभ कर्म, शुभ विचार, सात्विक आहार, विहार, नामस्मरण आणि आत्मचिंतन ही सर्व साधने एकाच दिशेने घेऊन जाणारी आहेत। प्रकृतीमध्ये गुणांचा प्रवाह आहे, परंतु जीवामध्ये त्या गुणांना जाणणारा चेतनेचा प्रकाशही आहे। याच कारणामुळे मनुष्य पुरुषार्थ करू शकतो। आणि जेव्हा चेष्टा गुणांच्या मागे न जाता विवेक आणि आत्मबोधाच्या दिशेने वळते, तेव्हा तीच चेष्टा साधना बनते। भेद व्यवहारात आहे, परंतु मूलसत्तेच्या स्तरावर अभेद आहे। जीव परमात्म्यापासून स्वतंत्र अशी कोणतीही अंतिम सत्ता नाही, त्याचे यथार्थ अस्तित्व त्याच परमसत्तेच्या प्रकाशात प्रतिष्ठित होते। म्हणून मनुष्यजन्माचा सार हाच आहे। सत्वाची प्रतिष्ठापना करा, परमात्म्याचा आश्रय घ्या, शुभ कर्म करा, चित्त निर्मळ करा आणि आपल्या अंतःकरणात प्रकाशित त्या चेतनेला ओळखा। यालाच गुणांच्या प्रवाहातून वर उठून आत्मप्रकाशाच्या दिशेने जाणारा पुरुषार्थ म्हणता येईल। पुढील प्रस्तुतीकरण। येथे आपण या सर्व विषयांना केवळ साररूपाने स्पर्श केला आहे। जीवाचे अस्तित्व, पंचमहाभूत आणि चेतना यांचा संबंध, हिरण्यगर्भ, परमात्मा आणि जीव यांचा संबंध, आकाश आणि पृथ्वी यांचा संबंध, कालाचे स्वरूप, वेदावेदाचा निर्णय, सत्वगुणाची प्रतिष्ठापना, पुरुषार्थ आणि आत्मबोधाची दिशा, या सर्व विषयांचे विस्तृत आणि क्रमबद्ध विवेचन आपल्याला पुढील प्रस्तुतीकरणामध्ये पाहायला मिळेल। ब्रह्मविद्येचा अभ्यास आपण सध्या काही काळासाठी थांबवून प्रथम या मूलभूत प्रश्नांना स्पष्टपणे समजून घेऊ। कारण जोपर्यंत जीवाला प्रकृती, गुण, पुरुषार्थ, काल आणि परमात्म्याशी असलेला आपला संबंध योग्य प्रकारे समजत नाही, तोपर्यंत ब्रह्मविद्येतील गुण विषयांचे आकलन पूर्ण होऊ शकत नाही। म्हणून पुढील काही प्रस्तुतीकरणांमध्ये आपण या सर्व विषयांचा क्रमाने अभ्यास करू आणि त्यानंतर ब्रह्मविद्येचा अभ्यास पुन्हा प्रारंभ करू, जेणेकरून तिच्यातील प्रत्येक सूत्र अधिक स्पष्टपणे आणि समग्र दृष्टिकोनातून समजून घेता येईल। हे अद्याप अंतिम निष्कर्ष नाही, तर त्या विस्तृत अध्ययनाची भूमिका आहे। पुढील प्रवासात आपण संक्षेपातून विस्ताराकडे, विचारातून विवेकाकडे आणि विवेकातून आत्मबोधाकडे वाटचाल करू। श्री कृष्ण शरण मम। फिर कहिए, श्री कृष्ण, शिव, ओम।